रूपात आणखीन एक धाव आणि अवंत धावसंख्येने मात्र धावफलक मात्र यस चांगला फटका खेळला इनसाइड आउट आणि अप्रतिम झेल पकडलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय मालधन संघाला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. फ्लिप केला हलक्या हाताने ढकलून दिलाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 या धावेवर. वेगाने टाकलाय बॉल. डॉट बॉल येतोय. पुन्हा सज्ज होतील गोलंदाज ट्रॅक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल हवेत आहे. कॅच झालेली नाहीये. इथे रनआउटची देखील संधी होती आणि आणखीन एक 2 धावा होत्या तिथे 3 धावा देऊन बसलेत ओव्हरथ्रोच्या रूपाने. चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 5 धावा. पहिलं षटक समाप्त. 5 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच मध्ये फणसवाडी वाटोळे आणि त्यांच्या विरोधात शिवछावा सनबूर या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच फणसवाडी वाटोळे आणि शिवछावा सनबूर. अकोटप्याचा बॉल होता. दिशा दिली आहे. नितीन यांच्या पहिल्याच बॉल वरती मात्र 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्यात. नितीनच्या विरोधात नितीन. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय. 7 धावांचा षटकार. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती 13. हो हो काठी काढले. तू षटकार मारू शकतो तर मी विकेट देखील घेऊ शकतो. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिथे आपण पाहायला गेलं तर एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल. 14 या धावसंख्येवरती. धीम्या गतीने टाकलाय. कोणतीही धाव नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. ऑन साइडला वळवलाय जरूर. तुषार येतोय. 2 षटक समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. अंतिम षटक तुषार हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. ओहो काय काठी काढली आहे. जबरदस्त बॉल. अगदी यष्ट्यांवरती धडक घेतली. क्लीन बोल्ट यासाठी ओळखले जातात. समोरचा फटका अगदी जबरदस्त. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार. देसाई सर आलेत काय? देसाई पण आहे. संतोष देसाई मग बाद झाले ना आता. आहेत ना लय एवढे जण आहेत. बाद झाले आता. बाद झाले. डीडी विडी कोण नाही आज. डीडी लिंबू मास्टर पाहिजे होते. लिंबूवाले आयटम आहे ते. काय करणार. ओहो उमेश व्हाट अ कॅच. परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. जबरदस्त एफर्ट होते. काय एफर्ट मात्र पाहायला मिळाले. झोकून दिलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. आणि शेवटचा बॉल अगदी पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. चांगला बॉल तिथे हाताळला. इथे पुन्हा एकदा बघा चुकी झाली. रनआउट स्वरूपात आणखीन एक विकेट प्राप्त होते. 26 झाल्यात. 27 धावांचं लक्ष असेल. 26 झाले 27. चला
शिवसेना सनबूर या टॉस साठी आणि त्यांच्या विरोधात फणसवाडी वाटोळे. चला टॉस घेऊया आपण नेक्स्ट मॅचचा. पहिला बॉल इथे चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, ऑन साइडला पळवलाय, फक्त फ्लिप केली. एका धाब्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील होत असताना मात्र पाहायला मिळतो. दोन धाबा आणि बॉल शोधतायत आणि दोन ढुंडो मैरी साजना. टॉस जिंकलाय सनबूर संघाने, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शिवछावा सनबूर नेक्स्ट मॅच टॉस विन झाली. हो इथे बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव मात्र मिळेल. येस अंपायर चेक केलं जाईल.
व्हाइट बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. स्वतः नितीन जाधव. ओहो, अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द डे, नितीन कदम, ज्याच्या नावात आहे दम, त्याने विकेट घेतली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल तिथे पकडलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टॅप फटका. एकाच जागेवरती समाधान. सिंगल. सुरेश आले. आधीच्या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या झाली 1 11 धावा. फ्लिप करण्याचा प्रयत्न, थोडंसं शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. वेगाने टाकलाय. बीट करून पाठीमागे. डॉट बॉल. बॅटला ब्रश झालाय. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव येईल.
चांगला बॉल तिथे हाताळलाय. इथे दुसरा धावेचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु थांबवलाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. वेलकम टीम कुसरूड. आठ बॉल मध्ये 12 करायचे आहेत. आता 8 चेंडू 12ची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये सनबूर संघाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय. वाटोळे टीम आपल्याला फिल्डिंग करायची आहे. तर दोन्ही टीम आपण तयार राहायचं लगेच कारण वेळ भरपूर कमी आहे. फ्लिप केलाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. आखू डब्याचा बॉल दिशा द्यायची होती. ओव्हरची होती समाप्ती. फक्त 4 धावा खर्च केल्या सुरेश यांनी. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 6 बॉल मध्ये आता करायचे आहेत 11 धावा. 6 चेंडू 11ची गरज. सहा चेंडू 11ची गरज आहे. मॅच स्पीडअप करायची मित्रांनो. थोडासा वेळ अतिरिक्त घ्यायचा नाहीये. सचिन वरती जबाबदारी. 6 चेंडू 11 धावांची गरज. सोहम शेलर स्ट्रायक एंडला. 6-11चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ असेल विजेता संघ जो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. एका बाजूला आपण जर पाहायला गेला तर मालदन. दुसऱ्या बाजूला मानाई नगर. 6-11ची गरज. खोदून काढलाय. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 5 बॉल आता 9ची गरज. 5-9चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सचिन वरती नजरा असतील. सोहम वरती नजरा असतील. ही मॅच मात्र कोणता संघ जिंकेल. एका बाजूला आयोजक टीम तर दुसऱ्या बाजूला यजमान टीम. ओ जबरदस्त स्टॉक. काय फटका लगावलाय. लॉफ केलं बॉलला. अगदी मनगटाची वापर अगदी हाताने फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. 201 रुपयाचं पारितोषिक चोकदेबाई यांच्याकडून. मनगटाची ताकद वापरली. लॉफ केलं होतं. समोरच्या दिशेने फटका. 6 धावा आल्यात. आता 4 बॉल मध्ये 3 करायचे. 4-3ची गरज. कमबॅक केलाय. इथे नॉन सेकंड एंडला वेगाने धाव कंप्लीट झाली आहे.
चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आले. 3 चेंडू 2, 3 बॉल मध्ये आता 2 करायचे आहेत. हो, काठी काढले. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो. 2 बॉल 2. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. सचिन याने केलंय कमबॅक. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हनुमान चषक 2025. रबर बॉल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन. यजमान टीम विरुद्ध आयोजक टीम. मानाई नगर तर त्यांच्या विरोधात मालदन. राहुल आलाय, राहुल वरती जबाबदारी आहे आता. 2 बॉल 2 धावा. वॉर्ड मॅच. काय सामना रंगलाय. राहुल याने षटकार ठोकला तर चकदे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. दोन बॉल 2 ची गरज आहे. दोन चेंडू मध्ये 2 धावा करायचे आहेत. सचिन निघालाय गोलंदाजी मधून. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. आता 1 बॉल 2 करायचे. थोडासा उघड परिस्थितीमध्ये कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग महत्वाची आहे. सोहम शेलार थोडासा नॉन सेकंड एंडला नाराज आहे आणि राहुल सांगतोय तू टेन्शन घेऊ नको, ही मी मॅच काढणार. टीम मीटिंग झाली आहे, टीम मीटिंग बोलवली आहे, कमरेवरती हात आहे, परंतु आता धाव सुरू आहे. आणि मालदन टीम देखील म्हणत असेल हा बॉल भाई चांगला टाक, नाहीतर मॅच गेलीच म्हणून समजा. हा बॉल डॉट येऊ दे, विकेट येऊ दे, परंतु रन मात्र नको येऊ दे. परंतु मानाई नगरला जी आयोजक टीम आहे त्यांना 2 धावा कंप्लीट करायच्याच आहेत. कंपल्सरी सामना चेस आहे. चला जास्त घाई करा मित्रांनो, वेळ भरपूर घेताय. टीम मीटिंग नको, अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत. आताचा 3राच लॉट सुरू आहे, त्यामुळे विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. 1 बॉल 2 करायचे आहेत. मालदन की मानाई नगर, सचिन की राहुल. 1 बॉल 2 धावा. काय सामना रंगलाय. प्रत्येकाचं लक्ष या सामन्याकडे लागलंय. कित्येकांचे हात डोक्यावरती. 1 बॉल 2. 1 बॉल 2 आणि बॉल पाठीमागे गेलाय. बघा, एका धावेने काही घडू शकतं आणि सचिनने हा सामना आपल्या कब्जामध्ये घेतलाय आणि त्याला उचलून घेतलं जातंय. सेलिब्रेशन होतंय. 4 चेंडू जिथे 9 धावा होत्या आणि त्यानंतर एक मोठा फटका आला आणि नॉन सेकंड एंडला ज्यावेळी सोहम आला त्यानंतर मात्र तख्ते पलटले, पूर्ण सामना पलटला. काय मॅच रंगली, जबरदस्त मॅच. सचिन ठरलाय या मॅचचा